नमस्कार, मी संदीप देसाई. महाराष्ट्र एक पाऊल पुढे या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. इराण इस्रायल अमेरिकेमधील युद्धाचा तेल आणि वायू आयातीवर मोठा परिणाम झाला आणि त्यामुळे देशात गॅस सिलेंडरचा तुटवडा अशा बातम्या समोर येतात. गॅस सिलेंडर मिळावं यासाठी लोक रांगा लावतायत. मात्र काळजी करू नये असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला दिलाय. केंद्र सरकारने वारंवार घरगुती गॅसच्या संदर्भात कुठलाही तुटवडा नाही. घरगुती गॅस आम्ही सर्वांना उपलब्ध करून देतो आहोत. त्याकरिता प्रति दिवशी जेवढे सिलेंडर आपल्याला लागतात ते आमच्याकडे उपलब्ध आहेत हे सांगितलेलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलंय. केवळ सिलेंडरची साठेबाजी होऊ नये, सर्वांना सिलेंडर मिळावं यासाठी बुकिंग कालावधी वाढवला असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. केंद्र सरकारने वारंवार घरगुती गॅसच्या संदर्भात कुठलाही तुटवडा नाही. घरगुती गॅस आम्ही सर्वांना उपलब्ध करून देतो आहोत. त्याकरता प्रति दिवशी जेवढे सिलेंडर आपल्याला लागतात ते आमच्याकडे उपलब्ध आहेत हे सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 सादर केलं. या विधेयकामध्ये कुठेही कुठल्याही धर्मावर अन्याय नाही, तर धर्माच्या नावावर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कुप्रथा आहेत त्यांना आळा घालणारं हे विधेयक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. एखाद्याला स्वेच्छेने धर्मांतर करायचं असेल तर त्याचीही प्रक्रिया आहे, पण जर कुणी चुकीच्या पद्धतीनं कुणाचं धर्मांतर करणार असेल तर असं करणाऱ्याला कायदेशीर शिक्षा काय आहे, तसंच अशा अनेक प्रश्नांची उत्तरं कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी काढलेली आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या विधेयकामध्ये कुठेही कुठल्याही धर्मावर अन्याय नाही. धर्माच्या नावावर आणि धर्मांतरणाच्या नावावर ज्या कुप्रथा आहेत त्यांना आळा घालणारं अशा प्रकारचे विधेयक आहे. मुंबईतील सामान्य माणसाचं मुंबईमध्ये स्वतःचं घर असावं हे स्वप्न सरकार पूर्ण करणार असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील 14 सदनिकांची चावी आणि ताबापत्राचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वाटप केलंय. मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा विकास होऊन रहिवाशांच्या जीवनमानामध्ये मोठी सुधारणा होणार असल्याचं म्हणत बीडीडी चाळीतील रहिवाशांनी आपली घरं विकू नयेत असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. देशांतर्गत परिस्थिती आणि महाराष्ट्रातील विविध प्रश्नांवर त्यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाल्याचं कळतंय. इराण इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. अशा परिस्थितीतून जेव्हा देश जात असतो तेव्हा आपण सर्वांनी पंतप्रधानांसोबत देशासोबत उभं राहणं आवश्यक आहे. आम्ही पंतप्रधानांसोबत आहोत असं एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं. मोदी साहेबांच्या बरोबर हे मी बोललो की जे युद्ध सुरू आहे या पार्श्वभूमीवर देशातल्या सगळ्यांनीच एकसंघ राहिलं पाहिजे. अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे. महामेट्रो पुणे प्रकल्पाच्या मेट्रो भवनचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. या इमारतीच्या रूपानं पुणे मेट्रोला स्वतःचं हक्काचं घर आणि अत्याधुनिक नियंत्रण केंद्र प्राप्त झालंय असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. देशातील ज्या गतिमानतेनं मेट्रो झालेल्या आहेत त्यामध्ये सर्वाधिक गतिमानतेनं झालेल्या मेट्रोंपैकी एक म्हणून पुण्याच्या मेट्रोकडे पाहिलं जात आहे. जवळपास 33 किलोमीटरची मेट्रो सुरू झाली आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. 2.5 लाख प्रवासी रोज मेट्रोनं प्रवास करतायत आणि त्यामुळे पुणेकरांनी मेट्रो स्वीकारलेली आहे. पुणेकरांना मेट्रो आवडलेली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आणि त्यासोबतच 200 किलोमीटरचं नेटवर्क पुणे मेट्रोकरिता आपण नियोजित केलेलं आहे अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये उभारण्यात येत असलेल्या रयत भवन शेतकरी मॉल या नव्या इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. या शेतकरी मॉलमुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादनांसाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल. शेती व्यवसायाला अधिक बळ मिळेल, तसंच स्थानिक कृषी अर्थव्यवस्थेला चालना मिळून शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा अधिक सक्षम होईल असा विश्वास यावेळेला सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्र एक पाऊल पुढे मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त झी 24 तास.